हॅलो स्टुडंट्स, लर्न विथ अश्विनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघूया इयत्ता 8वीचा युनिट 3चा लेसन 3.1 व्हाय सब्जेक्ट इंग्लिश. स्टुडंट्स, पोयमला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. स्टुडंट्स, युनिट 3चे नेक्स्ट लेसनचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे, तर ती तुम्ही नक्की चेक करा. इट्स व्हेरी हेल्पफुल टू यू अँड युअर स्टडी. अँड लेट्स स्टार्ट अ पोयम. स्टुडंट, स्टार्ट करूया पोयम. पोयमचं नाव आहे व्हाय. व्हाय म्हणजे का. तर स्टुडंट, पोयमच्या अगोदर आपण थोडंसं स्टार्ट करण्या अगोदर थोडंसं इंट्रोडक्शन मी देते तुम्हाला पोयमबद्दलचं. तर आपली टोटल पोयम जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे, तर ती 8 स्टॅन्झामध्ये डिव्हाइड झालेली आहे. तर इच स्टॅन्झा इज 4 लाईन, म्हणजे प्रत्येक स्टॅन्झा 4-4 लाईनचा तुम्हाला दिलेला आहे. आणि जी त्याच्यासाठी रायमिंग स्कीम जी यूज झालेली आहे ती ABCB अशा पद्धतीची आहे. पुन्हा एकदा जी रायमिंग स्कीम यासाठी यूज झालेली आहे ती ABCB ह्या फॉर्ममध्ये आलेली आहे. तर स्टुडंट्स, आपण स्टार्ट करूया पोयमला. आय नो अ क्युरियस लिटिल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग व्हाय. म्हणजे लेखक म्हणतोय की जो पोएट आहे तो आपल्याला सांगतोय की मी एक अशा मुलाला ओळखतो, क्युरियस अ लिटिल बॉय. क्युरियस म्हणजे जिज्ञासू, चौकस, की अशा मुलाला मी ओळखतो की तो सतत ऑलवेज आस्किंग व्हाय, की तो नेहमी मला हाच प्रश्न विचारतो की व्हाय, व्हाय अँड व्हाय, की असं का आणि असं का. व्हाय दिस म्हणजे असं का, व्हाय दॅट तसं का, व्हाय देन नंतर का, व्हाय नाऊ आत्ताच का, व्हाय नॉट का नाही, व्हाय बाय अँड बाय का आणि का. ओके. तर फर्स्ट स्टॅन्झामध्ये बेसिकली आपल्याला त्यांनी सांगितले की एक जिज्ञासू खूप हुशार मुलगा आहे आणि त्याला सतत प्रश्न पडतात, त्याबद्दलची आपल्याला फर्स्ट स्टॅन्झामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. सेकंड स्टॅन्झा इज ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शुड स्विम. म्हणजे की वूड म्हणजे लाकूड, स्विम म्हणजे पोहणे. तर मुलाला त्या प्रश्न पडतोय की लाकूड हे नेहमी पाण्यावरच का तरंगतं, म्हणजे पाण्यात ते बुडत का नाही, स्विम का करतं, म्हणजे तरंगतं कसं. नेक्स्ट, व्हाय लीड अँड द मार्बल्स स्नेक. लीड म्हणजे शिसं, मार्बल म्हणजे छोट्या छोट्या गोट्या ज्या आपण लहानपणी खेळतो, आणि सिक म्हणजे बुडणे. तर मुलाला प्रश्न पडलाय, मग जर लाकूड पाण्यावर स्विम करू शकतं तर लीड अँड मार्बल्स हे पाण्यात का बुडतात बरं. व्हाय स्टार शुड शाईन अँड वाईन शुड ब्लो. तारे नेहमी चमकतातच का, आणि वारा नेहमी ब्लो म्हणजे वाहने, वारा नेहमी वाहत का असतो. अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक, आणि आपण जेवण का बरं करतो, आणि आपल्याला तहान का लागते, आपण पाणी का पितो. असे खूप सारे फनी क्वेश्चन्स त्या मुलाला पडलेले आहेत. तर स्टांझा 2 हा होता. नेक्स्ट स्टांझा इज 3. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक द क्लाउड. त्याला नेक्स्ट क्वेश्चन पडलेला आहे की क्लाउड म्हणजे ढग, मेक म्हणजे तयार होणे, की आकाशामध्ये जे क्लाउड्स आहे, ढग आहेत, ते कसे बरं तयार होत असतील. अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, आणि ते नेहमी पुढे पुढे का जात असतात, म्हणजे ते नेहमी स्काय म्हणजे आकाश, ते आकाशाला पुढे पुढे करत क्रॉस करत करत का निघत असतात. व्हाय सिंग द सन बिहाइंड द हिल. सूर्य डोंगराच्या मागे का लपतो, म्हणजे सकाळ होते आणि संध्याकाळी सूर्य डोंगराच्या पाठीमागे जाऊन मावळतो असं म्हणतो. तर मग तो मावळतो का, म्हणजे तो लपतो का त्या ढगांच्या पाठीमागे. अँड व्हाय दे फ्लावर्स डाय, की फ्लावर्स फुलं नेहमी कोमजतातच का. डाय म्हणजे कोमजणे. आता डाय म्हणजे मरणं होतं, पण फुलं मरत नाही तर ती कोमजतात, तर ती का बरं कोमजत असतील. थर्ड, नेक्स्ट फोर्थ स्टॅन्झा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाईन्स शुड कम. म्हणजे वारा नेहमी येतो आणि जातो, तो कशामुळे. देन फॉर आउट ऑफ दिस द ब्लो नोज. आणि आपण आपला जो भाता असतो, ब्लो म्हणजे भाता, म्हणजे एक सिंपल वर्डमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण चुलीवर स्वयंपाक करतो, तर चुलीवर स्वयंपाक करताना आपण एक नळीसारखं हे असतं, तर साहित्य असतं, तर आपण त्याच्यातून फुंकर घालत असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, तर चुलीमध्ये ती आग जी असते ती स्प्रेड होत असते, म्हणजे वाढत असते. तर मग ते ब्लो जे हे आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्याच्यातून हवा कशी बाहेर येते बरं, असा त्या मुलाला प्रश्न पडलेला आहे.
व्हाय पॉपगॉन शुड गो पॉप अँड व्हाय? पॉपगन म्हणजे टॉय गन, म्हणजे लहान मुलांची जी खेळण्यामधली जी बंदूक असते तिला त्यांनी टॉय गन म्हटलं, पॉपगन म्हटलंय. पॉपगनचा मिनिंग आहे टॉय गन. तर खेळण्यातल्या बंदुकीतून नेहमी आवाज का येतो? अँड द ओशन एप्स अँड द फ्लो, समुद्राला नेहमी ओहोटी का येते? म्हणजे समुद्राचं जे पाणी आहे ते कमी जास्त कसं होतं? आणि समुद्रावर जे सतत पाणी वाहत असतं, म्हणजे ज्या किनाऱ्यावर लाटा येत असतात त्या का बरं येत असतील? असा प्रश्न त्या मुलाला पडलेला आहे. नाऊ दॅट इज द नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. त्याला पुन्हा एक प्रश्न पडलाय की फिशला गिल्स म्हणजे श्वसन यंत्र, तर गिल्सला जे कल्ले असतात तर ते का असतात बरं? म्हणजे ते माणसांना का नसतात, फक्त माशालाच का असतात? अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय. आणि त्याला पुन्हा एक प्रश्न पडलाय की पक्ष्यांसारखे इतर पक्ष्यांसारखे जे मुलं आहे, बॉईज आहे, ते का नाही उडत? फ्लाय म्हणजे उडणे. व्हाय स्टीम्स कम फ्रॉम दिस द किटन्स अँड स्पाउट. म्हणजे आपली चहाची जी किटली असते तिच्यातून स्टीम म्हणजे हवा, वाफ, ती कशी बाहेर येते बरं? अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आकाशातून पाऊस कसा पडत असेल? एवढं मोठं आकाश आहे आणि तिच्यातून पाऊस कसा पडतो? असा त्या छोट्या मुलाला प्रश्न पडलेला आहे. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शूड बर्न. नेहमी कोळसा जळतो हे आपण बघतो. अँड नॉट अ बीट ऑफ द स्टोन. पण कोळशासारखाच दिसणारा दगड सुद्धा इकडे तिकडे काळे दगड पडलेले असतात. कोळसा जसा काळा असतो तसे दगड सुद्धा काळे असतात. मग कोळसा जळतो, मग दगड का नाही जळत बरं? आपल्याला ते का नाही दिसत? हाऊ सीड्स गेट इन दिस द ॲपल क्रॉस. आपलं सफरचंद जे असतं त्या सफरचंदामध्ये ॲपल स्कोर्स म्हणजे त्या सफरचंदाचं जे मगज असतं किंवा जो गाभा असतो त्याच्यामध्ये त्याच्यात जे बी असतात ते कुठून येतात बरं? अँड मॅरो इन द बोन. आपल्या हाडाची जी चरबी आहे, मॅरो म्हणजे हाडातली जी बोन म्हणजे हाडं, आणि मॅरो म्हणजे त्याच्यातली जी अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स इन द क्रायव्हेट. आणि आपल्या हाडांमध्ये जी चरबी तयार होते ती कशी बरं तयार होत असेल? त्यानंतर नेक्स्ट पेजवर ही वॉन्ट्स टू नो व्हाय द आईस शुड मेल्ट. बर्फ का बरं वितळत असेल? व्हाय स्पायडर इट इन द फ्लाईज. म्हणजे स्पायडर म्हणजे कोळी कीटक, तर फ्लाईज म्हणजे माशा. माशा कोळी कीटक हा उडत्या माशांना का बरं खात असेल? व्हाय बी शुड बी द स्टिंग अँड व्हाय दिस द ईस्ट. मधमाशा या डंक का करत असतील? बीज म्हणजे मधमाशा, स्टिंग म्हणजे डंक मारणे. व्हाय द ईस्ट शुड मेक टू द डंक टू द राईस. आपण जे ब्रेड किंवा पाव करताना जे कणिक मळतो तर त्या कणकामध्ये ईस्ट कसं तयार होत असेल? असा प्रश्न ह्या मुलाला पडलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट स्टांझा दिलेला आहे. सम ऑफ द व्हाय आर नॉट टू द हार्ट. त्याने जे प्रश्न त्याला तयार झालेले किंवा त्याच्या मनात आलेले ते प्रश्न आहेत, तर ते प्रश्न टू आन्सर इफ यू विल ट्राय. तुम्ही ते देण्याचा प्रयत्न करू शकता. ते काही फारसे हार्ड म्हणजे कठीण असे प्रश्न नाहीये. बट अदर नो वन एव्हर इट हॅज द फाउंड द रिझन्स वाय. परंतु उरलेली जी प्रश्न आहेत ती म्हणजे इतकीही सोपी नाहीये की त्याची उत्तरं तुम्ही सहजासहजी देऊ शकाल की नेमकं असं का होतं म्हणून. ओके, आय होप स्टुडंट्स तुम्हाला पोयम समजली असेल आणि तुम्हाला तुमचे डाऊट्स बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील. तर स्टुडंट्स, अशा पद्धतीने जर तुम्हाला चॅनलवर तुम्ही नवे असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू स्टुडंट्स.